आता आपण जाऊया पेरणी कशा पद्धतीने करायची। 5 पद्धती आहेत, त्यातल्या याचा विचार आपण सध्या सोडून देऊ। या 4 पद्धती आहेत, त्यातली फास्ट आणि सहज प्रत्येकाला जमेल अशी पद्धत म्हणजे बीबीएफ पद्धत। 4 ओळी किंवा 5 ओळी नंतर एक ओळ रिकामी सोडणे किंवा एक ओळ मध्ये सरी पाडणे। आता बीबीएफ यंत्रच आहे, त्यामुळे तुम्ही अगदी ह्या पद्धतीचा वापर करू शकता। दुसरी, ज्यांना हाय यील्डिंग घ्यायचंय, विशेषतः जो डॉलर सेगमेंट मध्ये मी सांगितलं ती टोकन पद्धत, आणि याच्यामध्ये एकरी बियाणं फक्त 15 क्विंटल। ज्यांचा कापूस उपटला जाईल आणि 4 फुटावर ड्रीप असेल त्यांच्यासाठी ही पद्धत अतिशय बेस्ट। डॉलर हरभरा पेरायचा आहे त्यांच्यासाठी ही पद्धत अतिशय बेस्ट। त्या 2 शेतकऱ्यांनी ह्या पद्धतीचाच वापर करावा। तिसरी पद्धत 2 ओळ पद्धत, म्हणजे बेड बनवून बेडवर 2 ओळीच्या साह्याने टोकन यंत्राच्या साह्याने 2 ओळी टोकन करून घेणे, पण त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ड्रीप लागेल। आणि तिसरी पद्धत सरी पद्धत, पाटपाणी, म्हणजे सरीमध्ये पाणी भरल्यानंतर जेवढं पाण्याचं निशाण असेल त्या निशाणावर बरोबर लागवड करणे, सरी पद्धत। आता या 4 पद्धती शॉर्ट मध्ये आपण समजून घेऊ। यातल्या 2 पद्धती सगळ्यात बेस्ट आहेत, टोकन पद्धत तुषार सिंचन किंवा टोकन पद्धत ड्रीपवर, आणि बीबीएफ पद्धत। ह्या 2 पद्धती तर अतिशय उत्कृष्ट आहेत। पहिली सरी पद्धत, ज्याची जमीन सपाट आहे, साधारणतः हा जो सरीचा खालचा म्हणजे हा जो त्रिकोण आहे, खालची जी तळ आहे, हे तळ ते हे तळ दोन्ही सरीचं, किंवा हा सेंटर ते हा सेंटर, हे अंतर आहे 3 फूट। 3 फुटाच्या सेंटरवर आपण सरी पाडून घेणार। या सरीमध्ये आपण पाणी भरणार। पाणी भरल्यानंतर जिथपर्यंत सरी ओली होते त्या ठिकाणी त्या सरीच्या पोटावर आपण लागवड करणार। साधारणतः 9 इंच अंतरावर आपण टोकन पद्धतीने या ठिकाणी चना लावून घेणार। 1.5 फूट बाय अर्धा फूट, 6 इंच ते 7 इंच 9 इंचापर्यंत 0.75 स्क्वेअर फुटामध्ये एक बी बसेल। 58,000 बिया एकरी एका ठिकाणी एक बी या पद्धतीने लागतील। 2 बिया लावल्या तर बिया डबल होतील। 43,560 स्क्वेअर फूट भागीला 0.75 स्क्वेअर फूट, जास्तीत जास्त 15 किलो बियाणं एकरी लागेल बारीक दाण्यांच्या जातीसाठी। जाड दाण्याच्या जाती असतील किंवा जॅकी 9218 सारखी व्हरायटी असेल तर आपल्याला 22 ते 25 किलो बियाणं लागेल। फुले कृपा सारखी व्हरायटी असेल तर 30 ते 35 किलो बियाणं लागेल। ही एक पद्धत, टोकन पद्धत तुषार सिंचन। आता इथे सुद्धा आपण सपाट जमिनीवर किंवा बेड बनवून 2 ओळीतलं अंतर हे 1.5 फूट आपण घेणार आहोत, आणि 2 दाण्यामधलं अंतर हे 6 इंच आपण घेणार आहोत। बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे आता टोकन यंत्र आहे, तर शक्यतोवर ज्या 2 पाण्याच्या जाती आहेत किंवा 2 किंवा 3 पाणी निमबागायती आपण ज्याला म्हणतो, जॅकी 9218 असेल, फुले विक्रम असेल, अशा व्हरायटींसाठी या पद्धतीचा वापर करा। इथे सुद्धा 1.5 फूट बाय अर्धा फूट म्हणजे 0.75 स्क्वेअर फूट, 58,000 बिया या ठिकाणी सुद्धा लागतील। 15 ते 16 किलो बियाणं टोकन पद्धतीने मध्यम किंवा बारीक दाण्याच्या जातीसाठी लागेल। तिसरी सगळ्यात चांगली पद्धत, सगळ्यात बेस्ट, बेडवर टोकन पद्धतीने लागवड कर। बेडचा सेंटर हा आपण घेणार आहे 4 फूट, ज्या पद्धतीने सोयाबीनवर आपण रिकमेंड करतो। हा जो सेंटर आहे हा आपण घेणार आहे 4 फुटावर। या ठिकाणी 2 ते 2.5 फुटावर 2 बिया राहतील। 2 फूट मिनिमम अंतर, अर्धा फूट 2 बिया मधलं अंतर, म्हणजे अर्धा फुटावर आपण या पद्धतीने टोकन करून घेणार दोन्ही साईडला। सेंटरला या ठिकाणी आपल्याला ड्रिपची नळी टाकावी लागेल किंवा या सरीमध्ये आपल्याला पाणी भरावं लागेल पाणी देण्यासाठी। ठीक आहे, म्हणजे इथे ड्रिप पाहिजेच असं नाही, फक्त इथे शेत कसं पाहिजे, सपाट पाहिजे, तरच आपल्याला जो पर्क्युलेशन आहे पाण्याचं ते आपल्याला करता येईल। 2 फूट बाय अर्धा फूट, एका स्क्वेअर फूट मध्ये इथे एक बी बसेल। 40 ते 45,000 बिया एकरी एका ठिकाणी एक बी या पद्धतीने 2 बिया जर टाकल्या तर बियाण्याचा रेट हा डबल होऊ शकेल। तर ही जोडओळ पद्धत। कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस लाल पडला आणि आता दिवाळीपर्यंत एक वेचणी, दिवाळीनंतर एक वेचणी, जयरामजी की सगळा कापूस काही उपयोग होणार नाही। मी आजच त्याच्याविषयी एक छोटीशी रील बनवून टाकलेली आहे। या ठिकाणी हा जो भाग आहे या ठिकाणी ड्रिपची लॅटरल आहे, आणि या ड्रिपच्या लॅटरलवर आपण दोन्ही साईडला कापसाच्या लॅटरलच्या बाजूला आपण टोकन केलेलं आहे। थोडं पुढे तुम्हाला एक पिक्चर दाखवतो मी, त्याच्यामध्ये लक्षात येईल। या पद्धतीने लॅटरल टू लॅटरल हे अंतर आपलं 4 फूट आहे। इथे तुम्ही टोकन यंत्राने दोन्ही साईडला, फक्त हे अंतर जास्त वाढवू नका। जर पाणी म्हणजे जमीन जर हलकी असेल तर या ठिकाणी ड्रिप जास्त वेळ चालवावी लागेल, आणि इथे जर ड्रिप जास्त वेळ चालवली तर पाणी जास्त होतं एवढ्या भागामध्ये, आणि मग या ठिकाणी विल्टिंग होऊ शकते। तर नळीपासून 5-6 इंच इकडे टोकन यंत्र करायचं, म्हणजे दोन्ही ओळीतलं अंतर 1 फूट, अंतर 1 फूट, इकडे अर्धा गेलं 1 फूट, मध्ये 3 फूट जागा आपल्याकडे मिळाली। त्यामुळे मध्ये पसरायला भरपूर जागा त्या ठिकाणी मिळेल। कापसाचं जुनं ड्रिप आहे, किंवा आता खरीप मध्ये ड्रिपवर कापूस होता 4 फुटावर, ड्रिप नळीच्या दोन्ही बाजूला 6-6 इंच सोडून छोट्या दाण्याच्या 6 इंच आणि मोठ्या दाण्यासाठी 9 इंच अंतरावर एक बी टोकून घ्यायचे। जर फुले कृपा सारखी व्हरायटी लावायची असेल तर 9 इंचावर टोकन यंत्र सेट करा। जॅकी 9218 सारखी व्हरायटी लावायची असेल तर 6 इंचावर टोकन यंत्र सेट करा। त्यानंतर बीबीएफ पद्धत। बीबीएफ पद्धतीमध्ये सगळ्यात बेस्ट, आता बघा, 1 नळी 2 3 4 नळी नंतर हा बेड तयार होतोय। बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही जर बघाल ही बीबीएफ आहे, 1 लाईन 2 लाईन 3 लाईन 4 5 6, तर कुठे 4 कुठे 5 कुठे 6, सगळ्यात आयडियल आहे 5 नळ्यांनंतर 1 नळी सोडणे, म्हणजे किंवा त्या ठिकाणी बेड पाडणे। बीबीएफ पद्धतीने जर केलं तर अतिशय बेस्ट। मध्ये ही सरी पडल्यामुळे या ठिकाणी तुषार सिंचन जरी नसेल, फक्त ह्या सरीत पाणी भरलं तरी पर्क्युलेशनने पाण्याचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं। पाऊस जर पडला तर पाण्याचा निचरा व्हायला त्या ठिकाणी मदत होऊ शकते। त्यामुळे बीबीएफ पद्धत आपल्याला चण्यामध्ये